नमस्कार मित्रांनो, आज आपण कुंभारीत चाललो आहे आंब्याच्या बागेत. आंब्याच्या झाडांची छाटणी करण्यासाठी आपले मित्र गणेश काशीद यांच्याबरोबर आणि यांच्या सहकारीने छाटणी कशी करावी याच्याबद्दल माहिती आणि शेतकऱ्यांना पण माहिती कशा पद्धतीने पुरवली पाहिजे त्याचा आज अभ्यास पण घेणार आहोत आणि त्याची माहिती पण देणार आहोत. तर आमच्याबरोबर चला, आज तुम्हाला ही माहिती भेटेल, नवीन काहीतरी शिकायला भेटेल. चला तर आपण समक्षच बघू. द फार्मर इज बॅकबोन ऑफ इंडिया अशी एक म्हण आहे. शेतकरी हा भारताचा कणा आहे. तर हा कणा म्हणजे काय आणि शेतकरी म्हणजे काय, असाच एक अभ्यास करून पुढे आलेला एक नवजात मुलगा म्हणजे गणेश काशीद. करपा रोग, गुच्छा रोग, खराब झालेले काडी, डिंक्या रोग ह्याच्यावर उपचार कसा करायचा, फवारणी कशी करायची, आणि खूप पानांनी वगैरे वेढलेलं झाड, त्या झाडाला प्रकाशाचं संश्लेषण मिळत नाही, तर त्यासाठी कशा प्रकारे छाटणी केली जाईल. आपण आता त्यांनाच विचारू की कोणत्या पद्धतीने छाटणी केली जाते आणि तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू शकता. नमस्ते, मी गणेश काशीद. तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर आंबा छाटणी याबद्दल मी आज माहिती देणार आहे, जेणेकरून छाटणी कशाबद्दल घ्यायची, बरं कारण काय यामागचे, छाटणी घेण्यामागचा उद्देश. आपण आंब्याची लागण करतो, पण लागण केल्यानंतर छाटणीपासून शेतकरी अलिप्त राहतात. छाटणीबद्दल शेतकऱ्यांना त्याबद्दल ज्ञान नसतं, माहिती नसते. त्यासाठी आज मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे. याचे मुख्य उद्देश म्हणजे छाटणी करण्यामागचे जी छाटणी करायचे कारण, झाडात गच्चीचे प्रमाण जास्त झालेले असते, फुटीचे प्रमाण वाढलेले असते, फांद्याचे प्रमाण जास्त झालेल्या कारणामुळं रोग वाढणार आहे त्यापासून, किंवा झाडाला सूर्यप्रकाश, हवा खेळती राहणे, झाडामध्ये स्प्रे होत नाही, झाडावरती जी काडी वाढलेली असते त्यामुळे झाडाला स्प्रे बसत नाही, किंवा प्रकाश संश्लेषण जी क्रिया होणार आहे ती झाडाला भेटत नाही. या कारणासाठी ही झाडाची छाटणी करून घेणे गरजेचं आहे. आणि जी खोडापासून अगदी जवळच्या अंतरापर्यंत जी काडी असते किंवा फांदी असते ती काढून घेणं गरजेचं आहे, किंवा आतमधील वाळलेली काडी असेल किंवा एखादी रोगट काडी असेल ती काडी काढून घेणं गरजेचं आहे. आणि छाटणीचे 2-3 प्रकार आहेत. स्टॉपिंग, डेव्हलपिंग छाटणी, जी झाडाला आकार देण्यामागचे जे कारण, झाडाला छाटणी केल्यानंतर योग्य आकार भेटला जातो, आणि अशा प्रकारचा आकार देण्यासाठी झाडाची छाटणी करून घेणं अगदी गरजेचं आहे. ज्यावेळी आपण झाडाची छाटणी करून घेतो त्यावेळी झाडाला मोहर निघण्याची फांदी झाडावरती राहते, प्रकाश संश्लेषण क्रिया अगदी चांगली होते, आणि झाडाची छाटणी करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सूर्यप्रकाश. झाडाला जो मदर खोड आहे त्या मदर खोडाला सूर्यप्रकाश भेटला जातो. आणि ज्यावेळी ह्या झाडाच्या आंब्याचा असा विशेष म्हणजे आंब्याला आतमधून जी सेंटर काडी असते, अप्पर काडी ती काडी उचलणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी ती काडी राहिली जाते त्या काडीला जो वरून येणारा सूर्यप्रकाश आहे तो भेटत नाही, आणि त्यामुळे झाडाला संश्लेषण क्रिया होत नाही. आणि ह्यासाठी आपण झाडाची छाटणी कशी करावी, एक आपण झाडाचा डेमो घेऊया.
अशाच प्रकारे छाटणी रोग आणि गुच्छरोग फवारणी याबद्दलची जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा पोहोचवण्याकरता किंवा माहितीकरता आपण गणेश काशीद यांना खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला संपर्क करा, त्यांच्याबरोबर डिस्कस करा. तुमचे सोल्युशन 100% तुम्हाला भेटेल. आज इथेच थांबूया. अशा प्रकारे अजून नवीन नवीन माहिती, नवीन नवीन छाटणीचे प्रकार, कोणत्याही छाटणीचे, कोणत्याही झाडाची छाटणी कशी करावी याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहोत. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.